लांब राहू दे, लांब राहू दे. गावातील अफवा, गावातील अफवा लवकर मिटू दे, लवकर मिटू दे. आपण जायचं का घरी? सगळी गेल्यात आता आज आम्हाला शॉप येणार होता. मग काय झालं? आणि आपण पण जाऊया घरी. पण वचन दिलं तर ते निभावणार, पण धागा वगैरे काय नाही काढलं. अभी 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 सांगितलं मी. मला वाटतं भास झालाय आपल्याला. भास नाही खरंय, तो सांगितलं आमच्या आज चल. गाडी नाही बाबा, ते माणूस 12 वाजले. अभी 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 उठ. ए अभी अभी उठ उठ उठ. रात्री किती वाजता आला? हा तुला माहिती आहे ना रात्री अमावस्या होती. किती वाजता आला तू? ड्युट्या तर 9 वाजता संपतात. तू काय करत होता रात्री 12 वाजेपर्यंत? 10 वाजता. 10 वाजता नाही आला तू. मी 11 वाजेपर्यंत वाट बघत होती. हा आणि काय चाललं होतं तुमचं तिथं? कसली अफवा, कसली अफवा. तू म्हणतो धागा बिगा काय नाही तुझा. तू घराला आणि पोराला फिरवतोय अजून. कोण सांगितलं? मला कळालंय. मी नाही असं सांगितलं. बोलला तू. तू असं कर, माझ्या डोक्याला ताप देऊ नको. तू निघून जा, करत लागते बस. जातो मी तुला. काय रे हे इकडे काय करू देत नाही, पुढे जाऊ देत नाही, काय नाही. अवघड आहे सगळं. मम्मी जाऊ का? हा निघालास ना? हो. निघ. पोचल्यावर फोन कर. दर पाण्याची बॉटल आणि व्यवस्थित जा. काय हे माझी तर घरात काय किंमतच नाही. अबूच्या मम्मीचा पण. हा बोला ना मामी. हा बोला ना. हो का? कधी निघालाय? ओके ओके, म्हणजे इकडे आलाय का? चालेल. काय पण विशेष? हा 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 हा. अरे बापरे, त्याला सांगितलं नाही का तुम्ही गावातलं वातावरण कसं आहे ते? नाही ना, त्याला म्हणजे गोष्टच माहिती नाहीये त्याला काही. तो असं त्याला सांगतो का वातावरण चांगलं नाही, तू
गोष्टींचा. चालेल, त्याला येऊ द्या, मी त्याला व्यवस्थित समजवतो. तो आता परवा दिवशी आमचा फोन झाला होता ना, तो आजारी पण होता थोडा. माझ्याकडे आला ना, मी त्याला व्यवस्थित समजावून सांगेन आणि व्यवस्थित जर झालाच तर तुम्हाला पण बरं वाटेल तिकडे. मी माझ्या याने प्रयत्न करेन. मी नाही, होईल, व्यवस्थित होईल, काही काळजी नका करू मामी तुम्ही. ठीक आहे, ठेवू मग मामी. अबू पोचल्यानंतर मी फोन करतो. हा चालेल, मला कॉल करून सांगा. हो ठीक आहे, ठीक आहे, ठेवा. अरे अबू, या या या, वेलकम वेलकम वेलकम. अरे मम्मी, तू फोन तरी करून यायचा ना. आलास तर आता काय, फोन तरी करून यायचा होता. मम्मी बोलते जा तिकडे, काय आता. बस बस, मला तेच कळत नाही. एवढा मोठा झाला तू, स्वतःच्या स्वतः एकटाच येतो. हे घे अभि पाणी. कसं काय झाला प्रवास? एकदम मस्त, पण गर्दीला होती. हा का? ट्रेन मध्ये जागा नाही भेटली का? जागा नाही भेटली ना. स्टार्टिंगला पुण्याला भेटली. सांगायचं तर एक फोन करायचा. अभि आलाय? अभि कुठे? अगं दीदी बाहेर कुठे आहे? इकडे आला अभि. अरे माहितीच नाही मला. अजून निघत कसा आहेस? बरं आहेस का तू? नाही, कॉल पण नाही केला आलेला. सांगितलं पण नाही. सांगितलं होतं, मम्मीने सांगितलं होतं ना. तो फोन आला होता, पण मी सांगता राहिलो, घरी सांगितलं नाही. आणि अभिच्या मम्मीचा पण फोन आला होता. अच्छा. काहीतरी नक्कीच रागून आलाय हा. तिला आपण समजव, आता बघूया. कसं झालं कॉलेज वगैरे? व्यवस्थित? कसलं काय कॉलेज, कसलं काय का? काय खेळू पण झालं? देत नाही बाहेर, माहितीये का. अरे तिकडचं वातावरण खराब आहे अभि. कसलं वातावरण. मी आता काय म्हणतो की बाहेर खेळू पण देत नाही आणि जरा मित्रामध्ये आपण बसायला तरी बसू देत नाही. आणि मम्मीला काय विचारले त्या दिवशी ना, मम्मीला सॉफ्टवेअर मारतो मी, त्या जरा दिवशी मला बोलतो व्यवस्थित मम्मीशी काय असेल ते. आणि तू पण जरा व्यवस्थित राहायचं. आता आपण मोठं झालोय, सांगितलेलं ऐकायचं. दादा मला तेच कळत नाही की आपल्या गावात नक्की चाललंय काय. मला कोण काय सांगा ना. त्या दिवशी ना, तुला मम्मी सांगत नाही ना, आजोबा सांगत, तुला कोणी सांगत नाही, बरोबर ना. ते तुला मी सांगेन. माझा विश्वास आहे ना तुला. आता शांत डोक्याने थोडं जाऊन आराम कर, फ्रेश हो, थोडं नाश्ता पाणी कर, वहिनी तुला नाश्ता दे, जा. तेच तेच डोक्यात ठेवून ना, डोकं बधीर होऊन जाईल अभि. ते सगळं डोक्यातून एकदाच काढ आणि जाऊन थोडा फ्रेश हो. नंतर बघू आपण. आताशी आलाय तू, लगेच जाणार आहेस काय? किती दिवस दादा असं करणार. दादा किती दिवस सहन करणार. माझे मित्र पण म्हणजे गावात यायला कोण खेळतच नाहीये ना. असू दे, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटेल. तू आलायस ना इथे माझ्याकडे, जाऊन आता फ्रेश होता. तू काय करतेस? दादा लाईट बंद चालू होती ना? नाही रे बाबा, असं काय नाही. आज बाथरूम मधले लाईट बंद चालू होते. काय नाही, असं काय नाही. तुला भास होत असेल काहीतरी. नाही. या इकडे बस.
तू वेडा झालाय वेडा. धुतलं नाही अजून? नाही. जा रे धू बाबा. असं काय तुला असं काय भास होत असेल असं काय नाहीये आपल्या घरामध्ये. असे कधीच काही होणार नाही तुला. जा बिंदास. काय झालं अभि एवढ्या रात्री? दादा झोपून गेले. हा उठव ना. दादा काय झालं? झोपत येत नाहीये. झोप राहिली ना. हा तू स्टोरी सांगायची होती ना. आता वाचले किती? जवळजवळ 1 वाजून हो, गेला. कोणती स्टोरी हो? ते तिला स्टोरी म्हणजे काय माहितीये का, आपल्या पूर्वजांमध्ये काय गोष्ट घडली असणार, पूर्वी कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या तर त्याला सांगायचं व्यवस्थित. सांगा ना त्याला. त्याला जर आज ती गोष्ट व्यवस्थित समजली तर त्याचं डोकं ठिकाण्यावर येईल. तुम्ही सांगा ना त्याला. तो त्याला जायचंय उद्या घरी. हो पण आता मला वाजले झोप पण येत किती? नाहीये. 1 वाजून गेलाय अभि. तरी ठीक आहे, मी तुला सांगतो. अशा 8 दिवस झाले इथे आलेला आहे. तुला मी अजून काही सांगितले नव्हती स्टोरी, पण मी तुला काय सांगितलं, तुला मी जाता जाता ती स्टोरी सांगितली. आज जर ती स्टोरी सांगितली तर तुझं डोकं ठिकाण्यावर येईल आणि तू व्यवस्थित वाग. मी सांगितलं स्टोरी व्यवस्थित तू लक्षात ठेव. काय घडलं, आपल्या पूर्वजांनी काय काय केलं होतं, त्याच्यामुळे कोणती गोष्ट घडली आणि त्याचा त्रास तुलाच का होतो ते मी तुला सांगतो. पण ते तुला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल, कारण समजली व्यवस्थित तर तुझ्या ते मला डोक्यात काहीच कळत नाही. काय बोलणार ना आता काहीच कळणार. ते धागे का बांधतात? आता आपल्या हातामध्ये धागे हे का बांधतात माहितीये का? कारण रूढी परंपरा आहे. आज तो गावामध्ये जो एक मुंजा होता ना, मुंजा म्हणजे भूत. मुंजा म्हणजे एक माणूस एक लग्नाच्या आधी मुंजन करतेवेळी एका मुलाचं वस्त्राने गळा कापला गेला आपल्या गावात. आपल्या हो. आणि ही गोष्ट तू घाबरू नये म्हणून सगळे तुझ्याशी लपून ठेवत होते. आणि ते वस्त्राने ज्यावेळी त्या मुंजाचा त्या मुंजाचा ज्यावेळी गळा कापला गेला त्यावेळी तो निर्दोष मुलगा त्याचा बळी गेली. त्यावेळी कोण होता हो तो मुलगा? मुलगा असंच गावातला एक मुलगा होता आणि जो तुझ्या वयाचा होता. कारण तो मुंजाचं ज्यावेळी आता मुंजा वस्त्राने त्याचा गळा कापला ना, गळा कापल्यामुळे तो सगळ्या गावकऱ्यांना त्रास द्यायला लागला. जेव्हा तो भूत म्हणून आला तर सगळ्या संपूर्ण गावाला त्रास द्यायला लागला. मग त्रास द्यायला लागल्यामुळे काय झालं की गावातली सगळी माणसं घाबरली आणि एका पुजारीकडे गेली, एक बाबाकडे गेले. ते बाबाने तुमचं तंत्रमंत्र करून सगळ्या गावातल्या लोकांना धागे दिले हातामध्ये बांधण्यासाठी. तो तुझ्या हातामध्ये धागा होता. तुझा कुठे आहे रे अभि धागा? सापडलं नाही. तुला ते शोधावं लागेल आणि तोच धागा तुला परत बांधावा लागेल. मम्मी बोलली ना धागा तू आधी काढला. नाही ना, मी नाही काढलं. कमी पडला. पडला काय? तू धागा बांधलाय ना, तुला त्रास होईल. काय ना, मुंज्याचं ज्यावेळी रूपांतर झालं की आता मुंजा गावकऱ्यांना मुंजाने गावातल्या लोकांना ज्यावेळी त्रास द्यायला सुरुवात केली ना, तर आपल्या गावातला एक 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 माणूस हळूहळू कमी व्हायला लागला. कुणी पिंपळाच्या झाडावर लटकलेला दिसायचा, तर कुणी डायरेक्ट पाण्याच्या टाकीवरून खाली पडलेलं दिसायचा. का मारला? आपला एक गावातला एक माणूस होता ना, त्या माणसाला पोरं होतं. मुलं होत नसल्यामुळे त्यांनी काय केलं, त्या माणसाचा जीव घेतला, त्या लहान मुलाचा जीव घेतला. त्याला असंच बाबाने सांगितलं होतं का की तू जर का पूजन करत्या वेळी एखाद्या मुलाच्या वस्त्राने जर का मान कापली तर तुला मुलगा होऊ शकतो. त्या या अंधश्रद्धेच्या मुली त्याने काय केलं, त्या निष्पाप मुलाचा बळी घेतला. आतापर्यंत आम्हाला का सांगितलं ना घरच्यांनी? पण तुम्ही घाबरून जाल त्याच्यामुळे तुम्हाला नाही सांगितलं. पण ह्या गोष्टी कसं आहे, ह्या गोष्टी काय आहे आपल्या गावात? आता ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला आहेत ना, तुम्हाला सांगतो. आपल्या गावाच्या डाव्या बाजूला जवळजवळ
800 ते 900 मीटरवर डाव्या बाजूला एक छोटासा वाडा आहे. कधी गेला असेल त्या वाड्याच्या जवळ तर बघ हा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये त्या मुंजेला कैद करून ठेवलेले. त्या जो बाबा भेटला होता त्या बाबाने त्याला कैद केला आणि खरं म्हणजे त्यांनी 50 माणसांना त्यांनी मारल्यानंतर त्याला पकडलं गेलं मुंज्याला. त्या गावात बाबा आणला आणि त्या बाबाने संपूर्ण त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली आणि त्या मुंज्याला एका घरामध्ये कोंडून ठेवण्यात आलं. ते बाहेरून ब्लॉकला कसं ते पॅक करतात त्या धाग्याने त्याला पॅक करण्यात आलं आणि त्याच्यात जे राहिलेले जे धागे आहेत ते गावकऱ्यांना ते हातात बांधायला दिले आणि ती ही कहाणी आहे त्याची. बरोबर तुला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता फक्त जेणेकरून तू एक गोष्ट लक्षात घे की त्या वाड्याच्या ठिकाणी काही जाऊ नको बघ, कारण 50 माणसं मारलेली आहेत आणि त्याचं स्वतःच एक तो बोलून गेला होता. किती दिवस राहणार ना आता, किती दिवस आपल्याला तिकडे जायचंच नाहीये कारण मुंजा माहिती नाही ना. आणि अख्ख्या गावात सगळ्यात जास्त त्रास तुला होतो. सगळे ऐकतात पण तू ऐकत नाही. ते धागे काढलं म्हणून तुला धागा परत बांधावा लागेल आणि तुझा आणि मुंजाचा एक कनेक्शन असल्यामुळे तो त्रास तुला होतो. पण मला वाटते की आता तर 20 वर्ष अगोदर होता ना ते, मग आता काय आता नसेल ना. अजूनही तो तिथंच आहे, अफवा नाहीये. हे खरोखर माणसांची आपले 50 माणसं मेलेली आहे आणि तो मुंजा 100 माणसं मारणार. त्याच्यामुळे 50 माणसांना अजून मारण्याचा सुद्धा त्याचा जो काही विजन आहे तो संपलेला नाहीये. आज ना उद्या तुझ्या थ्रू माझ्या थ्रू कुणाच्या तरी थ्रू तो बाहेर येणार आणि आपल्याला त्रास देणार. ही शाश्वत आहे, ही गोष्ट घडणार आहे. म्हणून आपण लहान मुलांना त्या गोष्टींपासून लावतो. अमावास्येच्या दिवशी आपण मशाली काढतो. तर तुला माहितीच असेल मशाली का काढतो. आपल्या गावामध्ये त्याला ड्युट्या म्हणतात, बरोबर ना, ड्युट्या. परंतु त्या मशाली आहेत. आपल्या गावामध्ये त्याला काय म्हणतात, आपल्या गावामध्ये त्याला ड्युट्या म्हणतात, परंतु ते मशाली काढतात. मशाली माहितीये ना, ते का काढतात, त्याच्यासाठीच काढतात ते.